घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम, योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75. ठिकाणी आता एक 3-4 दिवसामध्ये या अंदाजे आचारसंहिता लागू शकते 15 किंवा 16 तारखेला. राहुरी असेल, बारामती असेल, अशा 2 पोटनिवडणुका महाराष्ट्रात होत आहेत. त्याच्या दृष्टीने राहुरी नगर पाथर्डी ही पोटनिवडणूक सन्माननीय लोकनेते माजी मंत्री आदरणीय कर्डिल साहेब यांची जी जागा रिक्त झाली त्या ठिकाणी पोटनिवडणूक होती आणि मग त्या संदर्भात आज या ठिकाणी राहुरीचे जे बूथपासून या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी असतील अशी यांची एक संयुक्त बैठक संघटनेच्या सूचनेनुसार म्हणा, संघटनेच्या मार्गदर्शन तत्वानुसार बूथ जो आढावा असतो तो आढावा घेण्यासाठी आजची बैठक या ठिकाणी बोलवली होती. काय या बैठकीमध्ये काय पदाधिकाऱ्यांना काय सूचना काय या बैठकीला येण्याच्या अगोदर मागच्या 3-4 दिवसापूर्वी या राज्याचे उपाध्यक्ष प्रदेशाचे या ठिकाणी आदरणीय सुजयदादा असतील, पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब असतील, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, पंकजाताई असतील, या सर्वांना भेटून या ठिकाणी नगर आसन राहुरी आणि पाथर्डी मतदारसंघातून या ठिकाणी अक्षय कर्डिले यांना उमेदवारी द्यावी अशी आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी मागणी केली आणि सर्वांनी त्यासाठी या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. परंतु आता निवडणूक लागल्यानंतरच तो निर्णय होणार आहे. त्या अनुषंगाने आपण पण प्राथमिक या ठिकाणी निवडणूक कधी लागू शकते, आपण कुठलंही या ठिकाणी हे न करता घाळ न राहता निवडणुकीला सामोरं जायचं अशा पद्धतीने आम्ही तिन्ही या ठिकाणी राहुरी असेल, नगर असेल, तिन्ही ठिकाणी सकारात्मक बैठका पूर्ण करणार आहोत. राहुरी विधानसभेच्या कुठलंही करण्याचं कारण नाही. या ठिकाणी पक्ष आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आमची सगळ्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी जिल्ह्यातील पदाधिकारी असेल या ठिकाणी आम्ही पालकमंत्री असतील सुजयदादा आणि वरिष्ठ नेत्यांकडे एकमुखी मागणी केलेली आहे की या ठिकाणी या विधानसभेचे उमेदवार अक्षय कर्डिलेचे असावे आणि त्यांनाच पक्षाने उमेदवारी द्यावी. कारण त्यांचं संघटनेतलं काम फार ते जवळजवळ 10-12 वर्षापासून या ठिकाणी संघटनेत सक्रिय आहे. मागच्या वेळेस युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष होते आणि साहेब आजारी असताना सुद्धा त्यांनी या मतदारसंघात मागची निवडणूक सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलेली होती. अनुभव चांगला आहे. आता बँकेत संचालक आहेत, पूर्वीपासून संघटनेत काम करत आहेत, त्यांना उमेदवारी द्यावी अशी सर्व कार्यकर्त्यांची आज या ठिकाणी एकमुखी मागणी झालेली आहे. नाही असं कुणीही मागितलं नाही, असं कुणी या ठिकाणी भूमिका व्यक्त केली नाही. प्रत्येकाने एवढीच मागणी केली की बाबा अक्षय दादालाच या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे अशी फक्त मागणी आहे. बाकी दुसरी उद्या आता हा निर्णय समजा प्रदेशाध्यक्ष असतील, मुख्यमंत्री असतील यांच्या लेवलला होऊ शकतो, परंतु खाली त्याच्यावर कुठलीही चर्चा नाही. हा फेक आहे काय ती वरच सांगू शकते, नाही तर तनपुरे सांगू शकते. काहीच कारण नाही. ते विद्यापीठचा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला येत आहे, ह्या चर्चेसाठी येत नाहीत. आम्ही कालच मग CM साहेबांना भेटलो, तिथपर्यंत कुठली चर्चा नाही. ते म्हटलं संपर्क केला होता पण असे त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही. पुन्हा लागा म्हणून सांगितलं त्यांना सर्वांना. उमेदवारीबाबत अशी काही चर्चा झाली? उमेदवारीची महाराष्ट्राची या ठिकाणी निवडणूक लागल्यानंतर महाराष्ट्राची कोर टीम बसती, त्यानंतर राष्ट्रीय कोर टीमला ते येथून नाव पाठवलं जातं आणि घोषणा हा त्या ठिकाणून राष्ट्रीय कोर टीम करीत असते. त्या ठिकाणून आपले राष्ट्रीय अध्यक्ष या ठिकाणी उमेदवारी बाबतीत घोषणा करतील. आज कधी काही कुठली अडचण नाही या ठिकाणी, किंतु परंतु सुद्धा नाही. या ठिकाणी कुठलाही आपल्याला बोले न पडता या ठिकाणी उमेदवार आमची सर्वांची एकच मागणी आहे की अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी आणि तेच उमेदवार राहतील अशी आम्हाला 100% खात्री आहे. कारण आम्हाला सगळ्यांनी तसा ग्रीन सिग्नल दिलेला आहे. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.